मस्त दाणेदार अजिबात चिकट न होणारा मूग डाळीचा हलवा करायला एकदम सोपा आहे बरं का. ते डाळ भिजवून त्याची पेस्ट करायची म्हणलं तर त्याला वेळ जास्त लागतो. पण इथं असं आपण करत नाही, डाळ भिजवायचीच नाही. त्यामुळे अगदी हलवा सुद्धा पटकन तयार होतो आणि अजिबात चिकट होत नाही, दाणेदार होतो. त्यासाठी टिप्स सांगितल्यात. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि अशाच परफेक्ट रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय. मूग डाळीचा हलवा. फार काही झंझट नाहीये, पहिल्या प्रयत्नात पण करता येईल. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य सांगते. इथं मी कपचं प्रमाण सांगते, पण तुम्ही एखादी वाटी घेतली त्याच वाटीने सगळं साहित्य मोजलं तरी चालेल. तर त्यासाठी आपण घेतली आहे 1 कप पिवळी मूग डाळ, 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन, 1 कप साखर आणि अर्धा कप साजूक तूप. त्याचसोबत आपल्याला लागणार आहे पाव चमचा वेलची पावडर, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे आणि केशराच्या काड्या 10 ते 12. सोबतच आपण घेतलेलं आहे 2.5 वाट्या पाणी. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. आपली पहिली स्टेप, आपल्याला मुगाची डाळ स्वच्छ धुवायची. पिवळी मूग डाळ घेतली, चाळणीवरच अशी नळाखाली स्वच्छ धुतली, चाळणीवरच अशी पसरली आणि अर्धा तास निथळायला ठेवली. अगदी वाळवत वगैरे बसण्याची गरज नाही. डाळ अशी थोडीशी हडकल्यासारखी होते. आता डाळ भाजून घ्यायची. आपली दुसरी स्टेप, जाड तळाची कढई घेतली, यामध्ये घालूया डाळ. जेव्हा आपण डाळ भिजवून तिला बारीक करून हलवा करतो ना, पाण्यासहित वाटायचं, त्या हलवा सुद्धा असाच लागतो चवीला, पण तो करायला वेळ जास्त जातो. इथं असं नाहीये. आपल्याला डाळ आधी छान धुवायची आणि भाजून घ्यायची. सुरुवातीला गॅस मी मोठा ठेवतेय जेणेकरून पटकन याचं काही जास्तीचं पाणी आहे ते निघून जाईल. साधारण 1 मिनिट झाला. आता गॅस कमी करूया आणि याला चांगलं असं हलके डाग येईपर्यंत, हलका सुवास येईपर्यंत भाजूया. साधारण मंद आचेवर भाजलं ना तर एक 7 ते 8 मिनिट लागतील. आणि हे घ्या, एक 8 ते 9 मिनिटात मंद आचेवर डाळ छान भाजली, एकदम कोरडी झाली आहे. आणि हां, तुम्हाला पाहिजे तर 1 चमचा तुपामध्ये ही डाळ भाजून घेतली तर अजून छान शाईन येते आणि चवही चांगली लागते. डाळ भाजलेली आहे. आता याला एका ताटामध्ये काढूया किंवा मी चाळणीवरच काढते. याला फॅन खाली ठेवून गार करून घेऊ. साधारण एक 10 मिनिटांनी डाळ गार झाली, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आणि याला बारीक करायचं आहे. बारीक करताना अगदी खूप जाडही ठेवायचं नाही किंवा एकदम पिठासारखं करायचं नाही. बारीक रवा कसा असतो तसं टेक्स्चर करायचं. फक्त भांडं कोरडं घ्या म्हणजे मग डाळ चिकट होणार नाही. आणि हे बघा, डाळ आपण अशी बारीक रव्यासारखी दळून घेतली आहे, खूप बारीक केली नाही. आता शिरा करायला घेऊ. आता बघा, आपण या कपाने 1 कप मूग डाळ घेतली होती. आपल्याला मूग डाळीच्या 2.5 पट पाणी घालायचंय किंवा तुम्ही तिप्पट पाणी घातलं तरी चालेल. थोडंसं अजून पाणी चालू शकतं. 2.5 वाटी किंवा 2.5 कप पाणी घातलं. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर. त्यासोबत घालूया केशराच्या काड्या, ज्या पूर्णपणे ऐच्छिक आहेत, नाही घातल्या तरी चालतील. तर गॅस चालू करूया आणि साखर याच्यामध्ये विरघळवून घेऊ. आपल्याला याला काही उकळून पाकबीक करण्याची गरज नाहीये, फक्त साखर विरघळवून घ्यायची. आणि हे बघा, 2 मिनिटांमध्ये साखर विरघळलेली आहे आणि याला उकळी आली नाही. गॅस बंद करूया आणि याला बाजूला ठेवू. आता कढई गॅसवर चढून शिरा करायला घेऊया. गॅस चालू करू. आता कढईमध्ये घ्यायचं साजूक तूप. तूप गरम झालं, यामध्ये घालायचा बारीक रवा आणि बेसन. गॅस कमीच ठेवूया. रवा आणि बेसन तुपामध्ये 2 मिनिटं भाजूया. हलका रंग बदलून द्यायचा. तर रवा आणि बेसन भाजलंय, असा हलका तांबूस रंग आला. आता यामध्ये घालूया बारीक केलेली मुगाची डाळ, जी आपण भाजून बारीक केली होती. आता गॅस कमीच ठेवायचा आणि या तुपामध्ये ही डाळ आधी मिसळून घेऊ. म्हणजे हे रव्याचं मुगाचं जे पीठ आहे ते आधी मिसळून घेऊ. हे आपण मिसळून घेतलंय. गुठळ्या बिठळ्या सगळं मोडून घ्यायचं. 2 चमचे तूप मी शिल्लक ठेवलं होतं, हे तूपही आता मी घालून घेते. तुम्हाला वाटलं तुपाचं प्रमाण कमी करायचं आहे तरीही चालेल, वाढवायचं आहे तरीही चालेल, पण 1 वाटी मूग डाळीला अर्धी वाटी तूप पुरतं. आता गॅस कमीच ठेवूया
हे छान मिसळलं गेलं आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं तुपामध्ये भाजूया. आपण बेसन लाडूला कसं भाजतो अगदी तसं मस्त घमघमाट सुटेपर्यंत भाजायचं. तर एक 5 ते 6 मिनिटं याला मी भाजून घेतलंय. आता तुम्हाला दाखवते याचं टेक्स्चर किती मस्त झालंय. हे बघा, हे भाजलं जातंय. याला असं केलं की किती छान दाणेदार टेक्स्चर झालंय. आता अजून दाणेदार टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला काय करायचंय, गॅस कमी ठेवायचा आणि हे केलेलं साखरेचं पाणी घालायचं. थोडं थोडं घाला आणि गॅस कमी ठेवा, नाहीतर एकदम फसफसून वर येईल. असं पाणी घालायचं, काढून घ्यायचं. थोडं पाणी घातलं, याला एकदा हलवून घेऊया. टेक्स्चर इतकं छान येतं, दाणेदार होतं. थोडंसं डाळीने पाणी ओढलं की पुन्हा पाणी घालू. आणखी मिसळून घेऊ. सुरुवातीला हे पातळ वाटतं, पण हा मुगाचा रवा आहे तो छान पाणी ओढून घेतो आणि दाणेदार होतो. आता मी उरलेलं सगळं पाणी घालून घेते. सगळं पाणी घातलं. आता याला चांगलं मिक्स करायचंय, गुठळ्या मोडून घ्यायच्या. आणि हे बघा, आपण सगळं पाणी याच्यामध्ये चांगलं मिक्स केलंय. आता तुम्हाला हे असं खिरीसारखं पेजेसारखं दिसेल, पण बघा 5 मिनिटामध्ये पाणी सगळं आटलं जातं, छान टेक्स्चर तयार होतं. आता आपण गॅस कमीच ठेवूया आणि याला तोवर परतायचंय. जोवर याला ना आपला शिरा कसा असतो तशी कन्सिस्टन्सी येत नाही. एक 5 मिनिटं लागतील. आणि हे बघा, एक 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर आपण याला मस्त परतून घेतलं आणि आता हे छान दाटून आलेलं आहे. आता आपण काय करूया, अजून थोडंसं तूप याच्यावर घालू. 2 चमचे. याच्यावर झाकण ठेवायचं. 2 मिनिटं दणदणीत वाफ द्यायची. 2 मिनिटं आपण मस्त वाफ काढली आणि हे बघा, आपण वरून तूप घातलेलं खालचं या रव्यामधलं तूप असं छान सुटलेलं आहे आणि आपला हा मुगाच्या डाळीचा शिरा तयार झालेला आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला घालायची वेलची पावडर, काजूचे तुकडे आणि बदामाचे काप आणि याला मिक्स करूया. आणि आपला हा मस्त असा दाणेदार मुगाच्या डाळीचा शिरा किंवा मुगाच्या डाळीचा हलवा तयार झाला. गॅस बंद करूया आणि गरमागरम शिरा सर्व करू. तुम्ही जर डाळ छान भाजून घेतली, धुतलेली डाळ आहे त्यामुळे चांगली कडकडीत होईपर्यंत भाजली आणि त्यानंतर तुपामध्ये सुद्धा ते पीठ चांगलं भाजून घेतलं, तर हा हलवा 2 ते 3 दिवस आरामात टिकतो. त्याहून जास्त टिकवायचं तर फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो. गरम गरम खा किंवा गार सुद्धा हा छान लागतो, जर छान दाणेदार झाला असेल तर. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.